नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जो डेटा ट्रॅक करतोय तो करतोय 26 तारखेच्या मार्केटसाठी. पण आज जे झालंय ना, ते एकदम भयानक झालंय. तुम्ही म्हणाल हे असं काय झालंय, की एकदम एकदम मिरर इमेज त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे. जेवढ्या साईडने इकडून मूव्ह आला तेवढाच मूव्ह वरतून देण्याचा प्रयत्न झालाय आणि एक सेंटर पॉइंट पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी अटेंड होताना दिसतोय. तर मित्रांनो, याच्या पाठी काय लॉजिक आहे, हे काय असतं एक्झॅक्ट ते आपल्याला डेटावर गेल्यानंतर समजेल. तर पुन्हा जो पण गेन होता, जो दिवसभराचा जो गेन होता, तो पूर्ण आणि पूर्ण वाईप आउट होताना दिसलेला आहे आपल्याला. तर हा जो भूकंप आलाय, या भूकंपाच्या आधीचे सायन्स पण मी पोस्ट केले होते. तुम्ही नसाल ग्रुपवर तर नक्की जाऊन जॉइन करा. तर हे भूकंपाचे जे लक्षणं आहेत, ते मी सुद्धा ऑलरेडी सांगितली होती. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मार्केट जे आहे, ते वरती-वरती जात राहिलं आणि ते पुन्हा ॲज इट इज खाली आलं आणि एका लेव्हलला, की जी आधीची काहीतरी एक इम्पोर्टंट लेव्हल आहे, त्या लेव्हलला एक सस्टेन होण्याचा प्रयत्न झाला. तर याला ह्या अर्थाने नाही घ्यायचं, की एकदम एक्झॅक्ट डॉट टू डॉट पॉइंट आपल्याला जोडायचे आहेत आणि मग तिथं सस्टेन झालंय, की एक लेव्हल आहे, एक बेस आहे, एक ती रेंज आहे. ओके. तर अशा हिशोबाने आपल्याला एक मिरर इमेज त्या ठिकाणी बनताना दिसलेली आहे. तर मित्रांनो, ही फार इम्पोर्टंट मिरर लेव्हल असते. मी एका कन्सेप्ट तुम्हाला सांगत असतो. कन्सेप्टचं नाव आहे नॉर्मल डिस्ट्रिब्युशन. बऱ्याच वेळा आपण ऐकतो, की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या मॅथेमॅटिकल ज्या वर्कआउट होतात. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, की हा सगळा सगळा हा आहे प्रोबॅबिलिटीचा गेम आणि ही प्रोबॅबिलिटीचे काही कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये नॉर्मल डिस्ट्रिब्युशन हा एक पार्ट येतो. तर नॉर्मल डिस्ट्रिब्युशननुसार आपल्याला एक ॲव्हरेज पॉइंट क्लेम होण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच वेळा मेजॉरिटी ऑफ केसेसमध्ये. आता ही त्याचीच तयारी असू शकते. डेटावर गेल्यानंतर अजून क्लिअर होणार आहे. तर डेटा कसा आलाय तो आपल्याला बघायचा आहे आणि ही कन्सेप्ट काय आहे ती आपल्याला थोडीशी डीपमध्ये समजून घ्यायची आहे. तर मित्रांनो, हे बघा, तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, की डेटा जो आहे तो फार काही चेंज झालेला नाहीये डेटामध्ये. ओके. डेटा जो आहे त्याच्यामध्ये फार काही चेंज झालेलं दिसत नाहीये. ज्या 5,00,000च्या पोझिशन्स होत्या, ॲज इट इज या मोठ्या प्लेयरच्या कॅरी आहेत. इकडे 4,74,000 होते. इकडे पण ऑलमोस्ट तेवढेच कॅरी आहेत. ओके. प्रोच्या पोझिशन्स पण फार काही चेंज झालेल्या नाहीये. पण डेटामध्ये जो चेंज झालेला आहे, ते तुम्ही बघू शकत असाल तर बघा. एकदम, एकदम, एकदम लिनिअर सगळ्या स्ट्राईक प्राईसवर काम झालेलं आहे आणि डेटा जो आहे तो ऑलमोस्ट 34-35% नी इन्क्रीज होऊन आलेला आहे रिटेलरचा. आता त्याच पद्धतीने जो डेटा आहे एफ-आयचा तो कशा पद्धतीने इन्क्रीज होऊन आलाय तो तुम्ही बघू शकत असाल. तर इथे बघा ऑलमोस्ट 20, 22, 25% एव्हरेज पोझिशननी जो मोठ्या प्लेयरचा आहे म्हणजे प्रो प्लेयरचा जो डेटा आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज होऊन आलाय. पण ओव्हरऑल नेट टू नेट बेसिसवर काही चेंजेस आहेत का? तर काही चेंजेस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत नाहीयेत. प्रॉप डेस्कचं पण तसंच झालेलं आहे. ऑलमोस्ट 50% डेटा जो आहे, 50% डिस्ट्रिब्युशन त्यांनी ह्या लेव्हल्सवर केलेलं आहे. ओके. जो चार्ट दिसतोय तुम्हाला, तो सुरुवातीला अ, अशा पद्धतीने खालून राहिलेला आहे. वरतून आलेला जो चार्ट आहे, त्याच्यात ह्या लेव्हलला डिस्ट्रिब्युशन झाले आणि या सगळ्याचा एक ॲव्हरेज पॉइंट आहे. ओके. म्हणजे आधीचं जे एक्सपायरी सुरू झाली तेव्हापासून आणि आत्तापासूनचा जो डेटा आहे आजपर्यंत, या 2 दिवसातला जो डेटा आहे, एक्सपायरी नंतर उरलेला डेटा आणि आजचा डेटा. तर ह्याच्यामध्ये जे पण काम झालेलं आहे, ते एकदम साइडवेज पद्धतीने आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर अगेन हा डेटा पुन्हा एक्सपायरी नंतरचे काही दिवस म्हणजे ॲट लीस्ट 2 दिवस हा फार इमॅच्युअर असतो. रिझन की जिथे 35-40 लाखाच्या पोझिशन्स असतात, तिथे फक्त आणि फक्त 18-20 लाखाच्या पोझिशन्स त्या ठिकाणी उभ्या असतात. तर अशा वेळी ह्या रिटेलरला टॅकल करणं ह्या मोठ्या प्लेयरला शक्य होत नाही. त्यामुळं हा जो डेटा आहे थोडासा इमॅच्युअर असतो. मग थोडी सायकॉलॉजी हटवून मोठे प्लेयर्स काम करत असतात. तर मोठ्या प्लेयरचं जे ओव्हरऑल डायरेक्शन आहे ते अजून निगेटिव्हच आहे. तुम्ही बघू शकत असाल इथे डायरेक्शनल जे आहेत ते पुट शॉर्ट्स आहेत. ऑलमोस्ट 2.5 ते पावणे 3 लाखाचे. ओके. तर हे डायरेक्शनल शॉर्ट्स त्या ठिकाणी कॅरी आहेत पुटमध्ये. ओके. आणि इथे तुम्ही बघू शकत असाल जे प्रॉप डेस्क आहे त्यांनी केलेलं आहे हेज आणि एकदम, एकदम, एकदम टाईट हेज त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर हे इंट्राडे गेम करतात. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय. प्रो ऑल्वेज प्रो. प्रोने जर एखाद्या ओव्हरनाईट पोझिशन जर
मोठ्या घेऊन गेलाय तर 100% मोठा काहीतरी डाव असतो. पण तसं होताना दिसत नाही. आता जे पण होईल ते इंट्राडे होईल आणि इंट्राडेचा डेटा अजून फार असा काही ॲडव्हर्स किंवा असा वेगळा काही आपल्याला दिसत नाहीये. तर जी ओव्हरऑल मोमेंटम आहे ती अजून साइडवेजच आहे उद्यासाठीची. फार मेजर डायरेक्शनल काही अपेक्षित नाहीये. ओके. पण काही ग्लोबल न्यूज आणि ग्लोबल नाटक चालू आहेत, तर ह्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. इंट्राडेमध्ये जे होणारे चेंजेस आहेत, OI रिलेटेड अजून बाकी काही गोष्टी आहेत, ज्या आपण ट्रॅक करतो, त्या बघणं फार इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतरून आपल्याला पुढची डायरेक्शन त्या ठिकाणी क्लिअर होईल. तर आत्ता सध्यासाठीचा जो डेटा आहे, तो आता ओव्हरऑल डायरेक्शन मीन्स लाँग टर्मची डायरेक्शन ती जी आहे, ती अजूनही निगेटिव्ह आहे. पण उद्यासाठीचा जो डेटा आहे तो थोडासा साइडवेज आहे. ओके. म्हणजे पॉझिटिव्ह साईडला पण थोडं काम होऊ शकतं, थोडं निगेटिव्ह साईडला काम होऊ शकतं. कारण डेटा इमॅच्युअर आहे. म्हणजे डेटामध्ये जे आहे मॅच्युरिटी जेवढ्या कॉन्ट्रॅक्ट्स अवेलेबल पाहिजेत एका पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाईमला, तेवढे अजून तरी नाही आहेत. तर ते हळू ॲड होतात. जसे आज ॲड झालेले आहेत. पण मार्केट ॲज इट इज एकाच पॉइंटला आहे. तर वरच्या लेव्हलवरून काही शॉर्टिंग झाली असेल, काल काही बायिंग झाली असेल. तर अशा हिशोबाने जो ॲव्हरेज पॉइंट आहे, तो गेल्यानंतरून हा टाईम लॅप्सचा गेम आहे. हळू-हळू जसं-जसं एक्सपायरी जवळ येईल, जसा-जसा टाईम जवळ येईल, तसं-तसं त्यांना ह्या दोन्ही साईडच्या ज्या पोझिशन्स आहे वरतून खालून जे पण शॉर्टिंग केलेली आहे, त्याचा फायदा त्यांना एक्सपायरीला होईल. तर अशा पद्धतीचा गेम आहे. इंट्राडे ते चेंजेस करत असतात, ॲडजस्टमेंट करत असतात. ओके. तर हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो डेटाचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला कसे वाटतात? डेटाचा काय फायदा होतो तुम्हाला? तो मला कमेंट करून सांगायचा आहे. काल ज्यावेळी आपण सांगितलं होतं, की डेटा थोडासा निगेटिव्ह साईडला राहायला काय हरकत नाही आणि डेटा निगेटिव्ह आहे. ओव्हरऑल डायरेक्शन निगेटिव्ह आहे. तर वरच्या लेव्हलपासून सोल्ड आउट झाला. तर हे ज्यावेळी आपण डायरेक्शन पकडतो खालच्या लेव्हलची, तर आपल्याला थोडंसं आपल्या डिसिजन मेकिंगमध्ये एक स्ट्राँगनेस आपल्याला बघायला मिळतो, की आपण ज्या डायरेक्शनने काम करतोय ती डायरेक्शन थोडीशी बेटर होताना दिसते. तर हा तो तुम्हाला डेटामध्ये एक लाँग टर्मसाठी ज्यावेळी काम कराल, त्यावेळी तुम्हाला हा एक एक सपोर्टिंग हँड राहील डेटा, की आपल्याला तो त्या हिशोबाने सपोर्ट करेल, की डायरेक्शन जी आपण घेतलेली ती बरोबर आहे की चुकीची आहे. तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. सर्वांपर्यंत व्हिडिओज पोहोचवा. व्हिडिओ वॉच करत राहा. वाईजली बरेचसे चेंजेस असतात ते ऑब्झर्व्ह करत राहा आणि रिस्क डिफाईन काम करा मित्रांनो. थँक थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.